तर एका छोट्या मिनी ब्लॉगला सुरुवात करते. तर आज आले होते माझ्या घरी आणि आल्यानंतर ही जी साफसफाई असते ती तर चालूच असते, पण झाडांना पाहिलं गुलाबाच्या तर छोट्या छोट्या का होईना अशा छान अशा कळ्या आल्यात. आणि तुम्ही इकडे पाहू शकता, इकडे जे हे आहेत हे इडलिंबू आहेत हे बा. आणि बऱ्यापैकी हे इडलिंबू आहेत ना आता मस्त असे मोठे झालेत. खरं तर किडनी स्टोनसाठी वगैरे याचा उपयोग करतात, असं ह्या इडलिंबूचा उपयोग आहे. तुम्हाला अजून जर काही याची बेनिफिट्स माहिती असतील तर नक्की सांगा. तर हे पा इडलिंबू असे आहेत आणि जरा छोटी मोठी कामं होती ती आवरून घेतली. हे बघा टफी कसा आहे, आल्यापासून इथंच बसलेला आहे. अजिबात आम्ही कुठे निघून गेलो तर परत याचं काय. हे बघा कसा बसला आहे आणि कसं सगळं ऐकतो. हे पा टफी अशी याच्या गमती जमती चालूच असतात दिवसभर. आणि कालची एक गंमत, गावला गेले होते तर नारायणगावला गेलेले असताना एका माणसाचं फुलांची पिशवी पडली. मी त्याला उचलून दिली आणि आल्यानंतर पाहते तर त्याने ती पिशवी परत फेकून दिली होती फुलांची भरलेली. तर आता एवढी फुलं जी होती तर मी काय केलं, ती फुलं सगळी घेतली, गोळा केली आणि घरी घेऊन आले. आता याच्या मला माळा करायच्या आहेत. शेवटी किती केलं तर तुम्ही पाहू शकता, बघ एकदम ताजा ताजा झेंडू आहे हा. आणि आता सध्या तुम्ही पाहू शकता झेंडूला मार्केट किती, तरी पण त्या माणसाने असं का केलं अजिबात माहिती नाही. पण चला हे बघा आता इकडे झालेलं आहे चहा नाश्ता वगैरे सगळा झालेला आहे. भांडी सगळी आवरून झाली आहेत कारण मला परत जायचं आहे घरी मंचरला. आणि आजचं वातावरण तुम्ही पाहू शकता अगदी छान आहे, स्वच्छ वातावरण झालं आहे सगळं आजचं मस्त. तरी पण पावसाचं काही सांगता येत नाही. तर चला अजून मला एक आहे ना माझ्या आपल्या इंस्टाग्रामला आहे ना एक आपलं याचं चॅनल याचा व्हिडिओ टाकायचा आहे. एक आमच्या गावासमोर एक वाचनालय आहे, गावामध्ये वाचनालय आहे, तर त्या वाचनालयाचा एक व्हिडिओ टाकायचा. आणि हे जे समोर जे मोठं झाड दिसतं ना हे एक रोज ॲपलचं झाड आहे. पण आता ह्या रोज ॲपलला अजून तर काय ते ह्यावर्षी काही फळं आलीच नाही, तर भरपूर फळं त्याला येतात. आणि पाऊस आहे म्हटल्यानंतर हा असं गवत पा असं गवत हे सगळीकडं असं वाढलेलं आहे. आणि हा माझा ना ह्या घरातला हा खूप असा जुना स्वामींचा असा फोटो आहे. पण तरी आल्यानंतर माझं दिवाबत्ती वगैरे असतेच. आणि त्या तिकडे समोर ना महादेवाच्या मंदिराचं ना काम चालू आहे ते पण. आणि आमच्या इकडे गावामध्ये ना संरक्षण भिंत अशी बांधायची आहे, तर त्याच्यासाठी हे मोठं दगडी भिंतीचं काम चालू आहे. तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दिसतं आहे की नाही ह्या कॅमेऱ्यातून माहिती नाही, पण तेही काम चालू आहे. तर चला आता मी एक माझा इंस्टावर तो एक छोटा मिनी ब्लॉग आहे तो टाकते. तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आय डीला नक्की चेक करा. तर वाचनालय कुठे आहे, तर वाचनालय हे माझ्या घराच्या समोर आहे. या वाचनालयाचा मला आत्ता एक छोटासा व्हिडिओ करायचा आहे. तर आपल्या इंस्टाग्राम आय डीला तुम्ही नक्की चेक करा. बाय.